हॅलो फ्रेंड्स, क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियांकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जेव्हा आपण नवीन क्रिएटर असतो, नवीनच यूट्यूबवरती काम करत असतो, तेव्हा आपल्याला यूट्यूबचे नियम हे व्यवस्थित माहीत नसतात. आपण जसजसं यूट्यूबवरती काम करतो तसतसं इतर क्रिएटर्सचे व्हिडिओज बघून वगैरे आपल्याला त्याचे नियम जे ते माहीत होत असतात. तसाच एक यूट्यूबवरचा नियम म्हणजे तुम्हाला जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्ही एकतर फेस स्कॅम व्हिडिओज केले पाहिजेत, म्हणजे तुमचे चेहरा दाखवून व्हिडिओज केले पाहिजेत किंवा स्वतःच्या आवाजात ते व्हिडिओज बनवले पाहिजेत. तर हे नियम मला सुरुवातीला जेव्हा मी चॅनल चालू केला तेव्हा मला काही माहीत नव्हते. पण जसजसं यूट्यूबवरती काम करायला लागले तसतसं त्याचे नियम माहिती व्हायला लागलेत. आणि हा जो स्क्रीनशॉट दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये मला 1.5K व्ह्यूज आहेत. म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या जेवढे काही व्हिडिओज मी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत त्यामधले सगळ्यात जास्त व्ह्यूज या व्हिडिओमध्ये. आणि मी यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर हा 4थ्या नंबरला व्हिडिओ अपलोड केलेला होता जो व्हायरल झालेला आहे. तर तो व्हिडिओ मी व्हॉईस ओव्हर न करता नुसतं म्युझिक टाकून तो अपलोड केलेला आहे. तर मॉनिटायझेशनच्या वेळेस मला यापासून काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, हे जर कोणी क्रिएटर्स हा व्हिडिओ बघत असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि कदाचित हा व्हिडिओ मला पुढे जाऊन डिलीट करावा लागू शकतो. पण ही फुलं खूप सुंदर होती. तर या व्हिडिओचा आपण एक छोटासा रिकॅप घेऊया किंवा ही फुलं कशी तयार केलीत याचा एक क्विक रिकॅप घेऊयात. तर या प्रकारे आपण छोटासा ग्रीन तुकडा घेऊन पेपरचा त्याला एक स्ट्रॉचा किंवा एका काटकीचा आपण आकार देऊन घेतलेला आहे. आणि त्यावरती आता एक पेपर घेऊन तो मध्ये कट मारून त्याला या प्रकारे आपण त्याची फुलं तयार केलेली आहेत. तर ही फुलं तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रकारे आपले मिनी फ्लॉवर पॉटची फुलं तयार झालेली आहेत. खूपच सुंदर दिसत आहे, छोटी छोटी फुलंसुद्धा. तर हे एका सेंटच्या बाटलीचं झाकण होतं जे गोल्डन कलरचं होतं. त्यामध्ये आपण ही फुलं अरेंज करणार आहोत. हा फ्लॉवर पॉट अगदी सुंदर दिसतोय. आता आपण आपलं जे मिनी वॉल डेकोर करत आहोत तर त्यासाठी जे आपण वॉल तयार करणार आहोत त्यासाठी मी एक जो आपण कपडे वगैरे आणतो त्याचं बॉक्स भेटतो तर तो एक बॉक्स घेतलेला आहे. आणि तो बॉक्स म्हणजे सगळ्या आतल्या बाजूने सगळीकडून त्याला गुलाबी कलरचा लाईट पिंक कलरचा जो पेपर आहे त्या पेपरने पूर्णपणे कवर करून घेणार आहे. तर या प्रकारे मी हा बॉक्स पूर्णपणे कवर करून घेते. त्यानंतर माझ्याकडे जी पत्रिका होती त्याचे जे वरची डिझाईन असते ती ही अशा चौकोनी होती ती फरचीसारखी. तर ती काढून मी खालच्या बाजूने चिटकवून घेतलेली आहे. त्यानंतर हा जो चौकोनी तुकडा आहे त्याचा आपण टेबल तयार केलेला आहे. त्यानंतर ही लहान मुलांच्या खेळण्यातली जी छोटीशी जाळी होती ती या टेबलवरती व्यवस्थित बसते. तर ते मी फ्रूट स्टँडसाठी वापरलेली आहेत. तर हे आपण जी फळं तयार केलेली आहेत एअर ड्राय क्लेपासून आंबा, सफरचंद, केळी, चिक्कू, हे जे छोटं छोटं गोल गोल आहेत त्याचं काय नाव द्यायचं हे कळत नव्हतं. पण ते क्ले सुकायला लागल्यामुळं मी त्याला गोल गोल दिला होता आकार. पण त्याला मी चिक्कू असं नाव दिलेलं आहे. तर मला शेडिंग फारसं जमत नाही तर मी डायरेक्ट प्लेन कलर देते. तर हे ॲपल आहे ते आपण रंगवून घेणार आहोत. तर ही प्रोसेस पूर्ण न दाखवता डायरेक्ट आपण पुढं व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर हे आपलं वॉल जे आहे ते तयार झालेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डोरेमॉन तिथला आपण ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर हा आपला फ्रूट टेबल जो आहे तो आपण ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर ही डोरेमॉनची मैत्रीण डोरेमी.
त्यानंतर इथं मस्त असे फ्लावरचे बनवलेले होते आपण ते ठेवून घेणार आहोत. त्यानंतर ही छोटीशी कुंडी, त्यानंतर वरच्या बाजूला आपण लॅम्प जो बनवलेला होता तो ठेवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्या सगळ्यांचं आवडतं जे सगळ्या क्रिएटर्सला हवं आहे ते म्हणजे हे सिल्वर प्ले बटन. त्यानंतर हे आपण जो एक प्लांट बनवलेलं होतं ते ठेवून घेणार आहोत. वरच्या बाजूला फुलांची कुंडी ठेवून घेतलेली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो बनवलेला आहे आपण फ्रेम ती ठेवून घेतलेली. त्यानंतर पुन्हा एकदा एक छोटंसं पॉट बनवलेला आहे तो ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपण जे बुक्स बनवलेले आहेत आपण ती ठेवून घेणार आहोत. आणि त्याच्या शेजारीच आपलं पेन्सिल स्टँड जे आपण बनवलेलं आहे ते पण ठेवून घेणार आहोत. तर या प्रकारे आपलं मिनी वॉल हँगिंगचं वॉल हँगिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे वॉल हँगिंग कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा.